अशा काय मागण्या आहे दादा आपली की आपल्याला पाथरी तहसील कार्यालयासमोर इथं बसावं लागले? शेतात जायला रस्ता नाही, पाऊलवाट सुद्धा नाही, नंबर बांधाना शेजारी जाऊ द्यायना, त्याच्यामुळे इथं उपोषणाला बसलो. शेतात ऊस उभा आहे, आणखीन कारखान्याला गेलेला नाही, रस्ता नाही म्हणून. पुन्हा ऊस गेला तर मध्ये ऊसाला वखरणी निंदणी करायला जाता येत नाही, म्हणून नंबर दिल्यानं रस्ता मिळावा म्हणून मी इथं उपोषणाला बसलो. जसं आपण इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषण याच्यासाठी असते की तहसीलदाराकडून आपल्याला समजा काही आपले मार्ग प्रश्न लागलेले नसल्यावर आपल्याला आमरण उपोषण करावं लागते. याच्या आधी आपण त्यांना निवेदन वगैरे काही असे दिलेले आहेत का? याच्या अगोदर त्याला निवेदन दिलेले, आता हे माझं दुसरं उपोषण आहे. याच्या अगोदर एक दिवस उपोषणाला बसलो होतो, त्यांनी मला तारखी फिरकी त्याच्या सगळ्या तारखी केल्या मी द्यायच्या. प्रत्येक तारखेला हजर राहिलो, आदेश काढतो म्हणले, तर ते आदेश काही आणखीन त्यांनी काढलेलं नाही. आणि कारखाने बंद व्हायचा टाईम झाला आहे, कारखाने बंद झालेत काही. आता तो ऊस उभा आहे शेतात, म्हणून मी तो उपोषणाला बसलो, लवकरात लवकर मला रस्ता करून द्यावा. तहसीलदार साहेबांचं वगैरे कोणी कर्मचारी वगैरे कोणी येऊन मला एक वेळेस तलाठी साहेब आले, त्यांनी स्पॉट पंचनामा करून तहसीलदाराला सादर केलेला आहे. पण तहसीलदार साहेबांना तारखी घेतल्या, त्याच्यानंतर हे रस्त्यासाठी तिथं येतो म्हणजे त्याला काही येणं झालं नाही. म्हणून आपल्याला इथे म्हणून आता मला इथं उपोषणाला बसावं लागलं. कवर बसणार आहे तुम्ही? मला सवाद शेत रस्ता तयार करून देते, सवाद मी इथून जाणार आहे, नाही तर जाणार नाही. शेतामध्ये काय काय आहे? शेतात ऊस आहे, आता उभा आहे ऊस, गेला नाही आणखीन कारखान्याला. माझ्याकडे आज रोजीचा मोबाईलमध्ये फोटो काढलेला तारखेचा. तलाठी साहेबांनी पंचनामा केलं, पण तहसीलदार साहेबांनी काहीच केलं नाही त्यांनी. येतो म्हणले ना, त्याला येणं झालं नाही, आले नाही ते. काय आपलं म्हणणं काय मग? तहसीलदार साहेबांना तिथं बघावं येऊन, मग अडचण काय येतं, मला रस्ता करून द्यावा. उपोषणकर्ते रामकिशन बाबूराव कोरडे पाथरी तालुक्यातील लोणी येथील ते शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ता नाही आहे, गाडी रस्ता नाही आहे. त्यांच्या शेतामध्ये सध्या ऊसाचं पीक उभं आहे आणि ते तोडण्यासाठी आलेले. मग त्यांचं असं म्हणणं आहे, ते ऊस तोडण्यासाठी आलेले, मग ते आम्ही कसं तोडावं कसं न्यावं. आणि याच्या आधी पाथरी तहसीलदार यांनी तलाठी साहेबांना पाठवून त्याच्या इथं पंचनामा करून घेतलेला आहे. तलाठी साहेबांनी पंचनामा करून घेतल्यानंतर तहसीलदार साहेबांनी त्यांच्याकडे तर जाऊन त्यांचा प्रश्न काही मार्गी लावले नसल्यानं त्यांना ह्या दुसरी वेळ आहे की त्यांना दुसऱ्या वेळेस पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर पाथरी तहसीलदार साहेबांनी त्यांची रस्त्याची गाडी वाटाची रस्ता मोकळा करून द्यावा. नसता जोपर्यंत त्यांच्या रस्त्याची विल्हेवाट प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की आमरण उपोषण पाथरी तहसील कार्यालयासमोर ते करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.